Sit straight, back straight, close your eyes, take a deep breath in, slowly long breath out, breathe in, breathe out, प्रार्थना। योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आबाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशीर्षं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरिः ओम। स्लोली ओपन युअर आईज। चलो, सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करायचा आहे छानपैकी। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत की जो विषय अभ्यास करत असताना आपल्याला खूप जास्त विचार करावा लागतो सुरुवातीला, आणि जेव्हा तो विषय आपण ॲक्च्युअली करायला घेतो तेव्हा मजा पण येते। त्यामुळे अशा पद्धतीचा आजचा आपला विषय आहे, रिसर्च रिपोर्ट कसा बनवायचा आहे। ओके, सो मी तुमच्याबरोबर स्क्रीन शेअर करतो। समोर तुम्हाला सेमिस्टर 3चा तिसरा विषय रिसर्च प्रोजेक्ट दिसतोय। 80 मार्क आहे आपल्याला ह्या विषयाला आणि 20 मार्क तुमच्या असेसमेंटला। आता 80 मार्काची कोणत्याही प्रकारे लेखी परीक्षा आपली होणार नाहीये, हे सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचंय। 80 मार्काची आपली लेखी परीक्षा होणार नाहीये। 80 मार्क तुमच्या रिसर्च प्रोजेक्ट बनवायला लागणार आहेत। तुम्ही जे काही विषय निवडणार आहात, त्या विषयावर जे काही काम करणार आहात त्याला तुम्हाला 80 मार्क आहे, आणि त्याच्यावर जी काही वायवा विचारली जाईल की तुमचा टॉपिक काय आहे, त्या टॉपिकला चूज करण्यामागचं तुमचं कारण काय आहे, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही कसं करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जर का समाधानकारकपणे तुम्ही समोरच्याला दिली तर तुम्हाला 20 पैकी त्याच्यामध्ये मार्क मिळणार। ओके, आता डेमॉन्स्ट्रेशन प्लस व्हायवा। आता काही कॉलेजेसमध्ये डेमॉन्स्ट्रेशन म्हणून तो रिसर्च प्रोजेक्ट पीपीटीवर पण प्रेझेंट करायला लावतात। काही कॉलेजेसमध्ये नुसतं परीक्षेच्या वेळेस समोर बसून फक्त परीक्षकाला तो प्रेझेंट करायचा असतो। प्रत्येक कॉलेजची पद्धत ही वेगळी असते, त्यामुळे आपण एकदम व्यवस्थित तयार राहायचं। आपल्याला कधीही गरज पडली तर आपल्याला तिथे डेमॉन्स्ट्रेट करता आलं पाहिजे। प्लस जेव्हा आपण युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करत असतो तेव्हा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च प्रेझेंटेशन असतं। जर का तुम्ही पुढे जाऊन योगमध्ये काही काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही विषयच असे निवडायचे की तुम्हाला फक्त कॉलेज लेवललाच नाही, युनिव्हर्सिटी लेवललाच नाही, तर तुम्हाला बाहेर देखील जर का तुमचं काम दाखवायचं असेल किंवा तुम्हाला ते न्यायचं असेल लोकांपर्यंत, तर विषयच असा निवडायचा की तो सर्वसामान्यांसाठी गरजेचा आहे, प्लस तो आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित आहे।
सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे की अभ्यासक्रमाच्या बाहेरचं आपल्याला काहीही घ्यायचं नाहीये. 4 सेमिस्टरमध्ये जे काही विषय दिलेले आहेत त्याला धरून तुम्हाला पुढे जायचं. आता रिसर्च प्रोजेक्ट हा 3ऱ्या सेमिस्टरला कस काय आला, तर फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी हा विषय आलेला आहे, की जेथे तुम्हाला रिसर्चची ओळख करून दिली. 2ऱ्या सेमिस्टरला तुम्हाला काय करायचं होतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आठवते का? किती जणांनी केली आता माहिती नाही मला. से- काय? इंटर्नशिप. सेकंड सेमिस्टरला तुम्हाला इंटर्नशिप होती, ती याच्यासाठीच होती की तुम्हाला समाजातल्या वेगवेगळ्या स्तरामध्ये गेल्यानंतर तिथले प्रॉब्लेम्स कळाले पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम्स कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिसर्च करण्याचा जो मुख्य बेस असतो तो माहितीच नसणार आहे. मग आपण काय करतो, वेगवेगळ्या ग्रंथांचा एकमेकांवर परिणाम म्हणजे दोघांमध्ये साम्य काय भेद काय इथेच अडकून बसतो. हे करणारे भरपूर जण आहेत की दोन ग्रंथांमध्ये काय साम्य आहे काय भेद आहे, दोन पद्धतींमध्ये काय साम्य आहे काय भेद आहे. परंतु आज ग्राउंड लेवलला जाऊन काम करण्याला भारतामध्ये वाव आहे आणि ती गरज आहे. कारण की आज आपण रिसर्च बघतो, नोबेल कोणाला मिळत आहे? भारतातल्या पद्धती सांगून बाहेरच्या शास्त्रज्ञांना नोबेल मिळत आहेत. आपल्याच पद्धती, पण आपले भारतीय लोक प्रश्न विचारायला विसरलेत. लहानपणापासून आपल्याला एक शब्द सांगितला, काय वेड्यासारखे प्रश्न विचारतो. जसं जसं मोठे होत गेलो आपण ते प्रश्न विचारण्याची क्षमताच कमी करून टाकली. त्यामुळे फक्त ऐकतो आपण. पण रिसर्चरसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उत्सुकता. दुसरी गोष्ट, एक नवीन गोष्ट जाणून घेण्यासाठीची ओढ. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नाविन्यता शोधण्यासाठी आपल्यामध्ये एक कलागुण असायला पाहिजे. शास्त्रज्ञाचे डोळे असायला पाहिजे, म्हणजे सायन्स आर्ट. आणि तिथे तुम्हाला ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन ठेवायचं. सो ह्या विषयाचा सगळ्यात पहिले काय आहे, कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय दिलेलं आहे त्यांनी? टू लर्न अबाउट द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी, जे फर्स्ट सेमिस्टरला शिकलो. टू अंडरस्टँड द डिफरन्स अप्रोचेस ऑफ द रिसर्च, म्हणजे तुम्ही आता इथे एक्सपेरिमेंटल रिसर्च घेणार आहात की तिथे तुम्ही डेस्क रिसर्च घेणार आहात. एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपण एखाद्या योगिक प्रक्रियेचा शरीराच्या विशिष्ट भागावर होणारा परिणाम किंवा विशिष्ट वयोगटातील लोकांवर होणारा परिणाम किंवा विशिष्ट लिंगातील लोकांवर होणारा परिणाम अभ्यासत असतो. सो तिथे तुम्ही कोणत्या पद्धतीने रिसर्च करणार आहात? एक्सपेरिमेंटल रिसर्च करणार आहात तर असे वेगवेगळे तुम्हाला अस्पेक्ट्स डोक्यामध्ये ठेवावे लागतात. जर का तुम्ही डेस्क रिसर्च करणार आहात तर डेस्क रिसर्चमध्ये दोन अशा संज्ञा घ्यायच्या की ज्यांच्यामध्ये साम्य आहेत आणि भेद आहेत. दोन अशा प्रकारच्या विषयांना हात लावायचा की त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन गोष्टी निघतील आणि त्याच्यामध्ये विरोधाभास निघेल. अशा पद्धतीने तुम्ही तिथे काम करू शकता. आणि थर्ड काय दिलंय, टू गेट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ कंडक्टिंग स्मॉल स्केल रिसर्च. हे याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. मग आता आउटकम काय मिळणार आहे कोर्सचं? स्टुडंट विल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च. Student will be able to carry the research on small scale. Student will be able to plan the research outline, and student will be able to solve the problems coming while doing research. सो जे फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही शिकलात, सेकंड सेमिस्टरला तुम्ही जे काही प्रॅक्टिकली अनुभव केला, आता थर्ड सेमिस्टरला त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. आणि अशा प्रकारचे विषय निवडायचे आहेत तुम्हाला 4ही सेमिस्टरमधले. की पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला 6 प्रकारचे ध्यानाचे प्रकार सांगितलेले होते. तर त्या ध्यानांच्या प्रकारांचा विशिष्ट वयोगटातील व्यक्तींवर काही परिणाम होऊ शकतो का? तुम्ही जर का पतंजलींचं ध्यान घेतलं की तिथे एक एक आलंबन कमी करत जायचं आपल्याला. आणि ते आलंबन कमी करत गेल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन कशी लेवल वाढते. मग आजच्या मुलांमध्ये सगळ्यात जास्त समस्या काय जाणवते आपल्याला? लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लॅक ऑफ फोकस. मग जेव्हा एकच आलंबन देऊन एक एक इंद्रिय जेव्हा आपण बंद करत जाऊ तेव्हा आपोआप त्यांचा फोकस लेवल वाढेल. आणि तो धारणेच्या स्थितीमधून ध्यानाच्या स्थितीमध्ये जाण्यासाठी त्याला मदत होईल. मग त्याला
जे शॉर्ट रील्स बघताय, जे व्हिडिओज बघितले जात आहे किंवा जे गेम्समुळे ॲडिक्शन वाढलंय, हायपर ॲक्टिव्हिटी त्यांची वाढली, ती हळूहळू कमी होत जाईल मुलांमध्ये. मग त्याच्यामुळे त्यांची चिडचिड कमी होणार आहे. त्यांच्यामध्ये एक विचार करण्याची क्षमता वाढणार आहे. बुद्धी खूप आहे आजच्या मुलांमध्ये, परंतु त्या बुद्धीचा वापर कुठे करायचा हे डायरेक्शन देण्याचं काम योगचं आहे. आजची मुलं आपल्यापेक्षा खूप जास्त हुशार आहेत. 5व्या वर्षी त्यांना हे कळतंय जे आपल्याला 10व्या वर्षी कळत होतं. पण त्याचा उपयोग कुठे करायचा हे त्यांना माहितीच नाही. त्यामुळे आज खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लहान मुलांमध्येच वेगवेगळ्या क्राईम्स बघायला मिळतात किंवा लहान मुलांमध्येच वेगवेगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. आणि खास करून मुलींवर त्याचा जास्त परिणाम होतोय. जसं की मेन्स्ट्रुअल सायकल ही आधी 10-12व्या वर्षी जी यायची ती आता 8व्या वर्षी किंवा त्याच्या आधी पण येते. आता त्याचे कारण काय आहे? कारण की मुलगी 5व्या वर्षीच एवढी मॅच्युअर झालेली आहे, 7-8 वर्षांसारखी, की जेव्हा ती 6-7-8 वर्षांची होते ते ती 10-12 वर्षां एवढी मॅच्युअर झालेली असते मेंटली. आणि तुमच्या ब्रेनमधले जे केमिकल्स असतात ते केमिकल्सच तुमच्या हार्मोन्सला कंट्रोल करत असतात. आणि ते हार्मोनल इम्बॅलन्स इथून चालू होतात. सो आपल्याला तिथे काम करायचं आहे. त्यांची निरागसता आपल्याला तशीच अबाधित ठेवायची, तेव्हा कुठे जाऊन त्यांची सायकल ही रेग्युलेट होईल. मग त्याच्यावर काम करण्यासाठी आपण मग काय कोणत्या प्रकारचा अभ्यास घेणार? मग 4ही सेमिस्टर मधले तुमचे सूक्ष्म व्यायाम, स्थूल व्यायाम, त्याच्यानंतर आसनांचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास, सूर्यनमस्कारांचा अभ्यास, ह्या सगळ्यांचे मिळून एक तुम्हाला डिझाईन बनवायचं, कॉम्बिनेशन बनवायचंय, की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार आहात त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी काय प्रकारचं मॉडेल मला लागणार आहे आणि मग त्या पद्धतीने तिथे उतरायचं. ओके. आता त्याच्या पुढे काय बघा, अ रिसर्च प्रोजेक्ट इज टू बी कॅरीड आउट बाय द स्टुडंट्स अंडर द गायडन्स ऑफ लेक्चरर. स्टुडंट्स हॅव टू सिलेक्ट देअर टॉपिक्स आफ्टर अप्रुव्हल बाय रिस्पेक्टिव्ह गाईड्स. म्हणजे तुम्हाला जे काही विषय निवडायचे आहेत ते तुमच्या कॉलेजचे जे शिक्षक आहेत त्यांच्याच परवानगीने तुम्हाला निवडावं लागणार. पण ते करण्यासाठी तुमच्याकडे आत्ता 3 ते 4 टॉपिक पाहिजे, त्याच्यामधून ते काहीतरी तुम्हाला चूज करून देतील. नाहीतर भरपूर वेळेस काय होतं, आपल्याला कळतच नाही नक्की काय करायचं. मग शिक्षक देतात तो विषय घेतो, अहो पण याच्यामध्ये माहितीच मिळत नाही, याच्यामध्ये मी कामच करू शकत नाही, एक्सपेरिमेंटल रिसर्च दिला, अहो माझ्याकडे जॉबचा टायमिंगच एवढा पॅक आहे की मी स्वतः हा वेगळा वेळच देऊ शकत नाही. मग त्याच्यासाठीच आपल्याकडे काहीतरी आत्ता तयार पाहिजे, की जेव्हा शिक्षक कॉलेजमध्ये सांगतात तेव्हा आपल्याकडे हे विषय त्यांना जाऊन सांगायचं की मी अशा अशा गोष्टींमध्ये काम करू शकते. आणि प्रत्येक विषयाच्या खाली त्याच्यामध्ये तुमचा काय प्लॅन आहे हो तुम्हाला माहिती पाहिजे. प्रत्येक विषयाच्या नंतर त्यांनी प्रश्न विचारला, हा मग याच्यामध्ये काम कसं करणार, तर माझ्याकडे अशा अशा स्किल्स आहेत, त्याच्यानुसार मी काम करणार आहे, तर मग ते अप्रुव्हल देणार. तुम्ही फक्त विषय घेऊन गेला तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला ते चौथा पाचवा वेगळाच विषय काहीतरी देतील. सो जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षकांच्या समोर जाल, काही कॉलेजेसमध्ये प्रिन्सिपल स्वतःच गाईड आहे, काही कॉलेजेसमध्ये वेगवेगळे लेक्चरर्स गाईड आहेत. तर प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो, त्या माइंडसेटनुसार तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं आणि ते करत असताना पहिले आपल्याकडे प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळे त्यांच्याच अंडर आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे, आपलं डोकं चालवायचं आहे, पण त्यांना मॅनिप्युलेट कसं करायचं हे तुमची स्किल्स आहेत. Okay. After a successful completion of the project, report is to be submitted for the final assessment. The final assessment will be based on project report and presentation of the research project followed by Viva. Students can do the project individually or in the group. The group will be consisting of minimum 2 students to maximum 4 students depending on the scope of the selected topic. आता बघा, त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला मुख्य, की जेव्हा आपण प्रोजेक्ट कंप्लीट करू आणि त्याचा रिपोर्ट तयार करू, तो रिपोर्ट आपल्याला कॉलेजला सबमिट करायचा आहे आणि त्याला 80 मार्क आहेत आणि तो प्रिंटेड असतो, त्यामुळे त्याला टाईप करावं लागतं. कमीत कमी 30 ते
40 पानांच्या आतमध्ये आपल्याला तो मॅक्स 30-35 पानं खूप झाले तुम्हाला हे. ओके. हा तुमचा अर्धा रिसर्च इथेच झालेला असतो. जेव्हा तुम्ही त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करतात तेव्हा तो तुमचा फोर्थ सेमिस्टरचा डेझर्टेशन तुमच्याकडे तयार असतं. इथे तुम्ही अर्ध काम करताय, अर्ध काम पुढच्या सेमिस्टरला. पण आत्ता चूज केल्यानंतर सब्जेक्ट इथेच काम करायला सुरुवात करायची तुमच्या टॉपिक्सवर. तुम्ही जर का एक्सपेरिमेंटल करणार असाल तर दिवाळीच्या आधी तुम्हाला वेळ असतो. तुम्ही व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांवर काम करू शकतात. दिवाळीनंतरचा जो काही कालावधी असतो, 8वी 9वी 10वी साठी तर तुम्ही विचारच करू शकत नाही, कारण की बोर्डाच्या परीक्षा येतात, त्यांचे वेगवेगळे काम असतात, त्याच्यानंतर गॅदरिंग्स असतात. त्यामुळे आपण नंतर खूप घाई गडबड होते आणि जे करायचं असतं ते आपण करू शकत नाही जर का विद्यार्थ्यांवर करायचं खास करून. सो आत्ता जेवढ्या लवकर करायला सुरुवात कराल तेवढं उत्तम. आता त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक सांगितलंय की हा रिसर्च प्रोजेक्ट तुम्ही इंडिव्हिज्युअली पण करू शकता किंवा कमीत कमी 2 जणांचा ते जास्तीत जास्त 4 जणांचा ग्रुप बनवू शकता. आता जर का तुमचे कॉलेजवाले तुम्हाला कंपल्शन करताय की 2-2 जणांचा 3-3 जणांचा ग्रुपच बनवायचा, तर तुमची अंडरस्टँडिंग अशी असली पाहिजे की मी टॉपिकच असा चूज करेल की दोघांचं काम एका टॉपिकमध्ये होऊ शकतं. मग त्या पद्धतीने तुमचे टॉपिक्स चूज झाले पाहिजे की आत्ता थर्ड सेमिस्टरला रिसर्च प्रोजेक्ट एकत्र देतोय आपण, पण फोर्थ सेमिस्टरला करताना दोघांना त्याच्यामधून आउटकम वेगवेगळं मिळणार आहे आणि ते तुम्ही प्रेझेंट करू शकतात कॉलेजमध्ये. किंवा इंडिव्हिज्युअल केलं तर बेटर. पण कॉलेज म्हणताच आहे की तुम्हाला ग्रुपच करावा लागेल. सो तुमच्याकडे हा बेस पाहिजे, त्याच्या मागची तुमची विचारधारा स्पष्ट असली पाहिजे, तेव्हा तुम्ही प्रॉपर काम करू शकता. ओके. अशा पद्धतीने तुमचा हा रिसर्च प्रोजेक्ट साठीचा एक बेस तुम्हाला मी सांगितलं. एवढ्याबद्दल काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर मी थोडंसं याच्या पुढे जातो. एवढ्या पूर्ण याच्यामध्ये काही प्रश्न, आता मी जे काही सांगितलं रिसर्च प्रोजेक्ट बाबतीत, एव्हरीथिंग इज क्लिअर? हा, अंडरस्टँड? मराठीतच केला तरी चालणार आहे ना रिसर्च प्रोजेक्ट? काय? मराठीत केला तर चालणार ना? मराठी, हिंदी, इंग्रजी, तुम्ही हम्म. जी भाषा परीक्षेसाठी निवडलेली आहे त्या भाषेमध्ये तुम्हाला रिसर्च रिपोर्ट बनवायचा असतो. तुम्ही ठीक आहे. परीक्षेला उत्तर लिहिताना कोणती भाषा निवडतात त्यानुसारच इथे पण ते काम करावं लागतं तुम्हाला. बर. ठीक आहे. त्यामुळे भाषेचं काहीही बंधन नाहीये तुम्हाला. तुम्ही तिघही विषय अ, अ, तुम्ही भाषा वापरू शकतात तिथे. ओके. 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 चलो, अजून कोणाला काही प्रश्न रिसर्च प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये, ह्या पूर्ण तुमच्या करिक्युलमच्या बाबतीमध्ये? माधुरीताई, तुमच्यासाठी हा विषय इथे नसणार आहे. आता तुम्हाला डायरेक्ट फोर्थ सेमिस्टरचंच काम आहे, पण तुम्हाला जे मी लेक्चर्स पाठवलेले ते तुम्हाला ऐकायचे रिसर्च मेथडॉलॉजीचे. हो सर, मी म्हणणारच होते ठीक तुमचा आहे. तो अभ्यास आहे. हो, वेगळा आहे. हो. Yep. बाकी अजून, आता मी याच्या मुख्य विषयाकडे जाणार. तुमच्याकडनं मला एक्सपेक्टेशन्स होते की सर आम्ही विषय कसा निवडायचा, हे तुम्हाला कळालंय का? हा प्रश्न तुमच्याकडनं येणं अपेक्षित होतं की आम्ही आता विषय कसा निवडू, काय पाहिजे. हा, तेच बरोबर. आता विचारणार होते. ठीक आहे, हो, तुम्ही विचारा. ते सांगितलं. हो हो. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून विचारणार नाही मलाच तुमच्या मनातले प्रश्न विचारावे लागतील परत. नाही कारण की नाही, एक मिनिटासाठी तिकडे गेले. ठीक आहे. ते म्हणजे विषय निवडण्यामागे क्रायटेरिया काय असला पाहिजे किंवा कारण आता आम्ही वैद्य आहोत ना, तर मी तर म्हणजे शक्यतो ते पेशंटला उपयोगी पडेल अशा पद्धतीने घ्यावं बरोबर. असा विचार आहे. तर तसं करणं योग्य होईल का आणि काय घ्यावं विषय? येस. आता सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये भाग असा येतो, रिसर्चचा टॉपिक चूज करताना स्वतःला काही प्रश्न विचारायचे असतात. सगळ्यात ओके. पहिला प्रश्न हा स्वतःला विचारायचा की मला योगशास्त्राचा जो काही अभ्यास करतोय आपण आणि माझी जी फील्ड आहे, ह्या दोघांच्या कॉमन मध्ये असा कोणचा एक टॉपिक आहे जो ब्रॉड आहे, खूप खूप ब्रॉड आहे,
जो मला खूप आवडतो आणि त्याच्या बाबतीमध्ये मला खूप अटॅचमेंट आहे. काही जणांना आसनांच्या बाबतीमध्ये असते, काही जणांना प्राणायामाच्या बाबतीमध्ये असते, कोणाला ध्यानाच्या बाबतीमध्ये असते, कोणाला लेक्चर्स थ्रू म्हणजे यमनियमांपासून त्यांना पुढे जावं असं वाटतं. कोणाला ग्रंथांचा अभ्यास असतो की मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर आमच्याकडे पंचकर्म केलं जातं, जिथे त्रिदोष बघितले जातात, वात पित्त कफ. पण योगने देखील त्रिगुण सांगितलेले आहेत, सत्व रजतम, आणि त्यांनी तिकडे षटकर्म सांगितलेले आहेत योगाच्या अभ्यासामध्ये. हठयोग ग्रंथांमध्ये आपल्याला षटकर्म आहेत. मग आमचे पंचकर्म आणि हे षटकर्म यांच्यामध्ये काय साम्य आहे, यांच्यामध्ये काय भेद आहे, असा पण तुम्ही अभ्यास करू शकतात. म्हणजे तुमचा कल नक्की प्रॅक्टिकल अप्रोचकडे आहे की दोन विषयांना तिथे समजून घेण्याचा तुमचा अप्रोच आहे. हा एक ब्रॉड सब्जेक्ट तुमच्याकडे पहिले चूज केलेला पाहिजे. आता हा चूज कसा करणार तुम्ही? तुमच्याकडे वेळेच्या मर्यादा कशा आहेत त्याच्यावरनं तुम्ही हे सगळं चूज करू शकता. जर का मी प्रॅक्टिकली करण्यासाठी रोज डेडिकेटली 1 ते 1.5 तास देऊ शकते तर मी प्रॅक्टिकली करायला तयार आहे. पण माझं शेड्यूलच एवढं पॅक आहे की मग मी लोकांना वेळ तेवढा डेडिकेटली रेग्युलरली नाही देऊ शकत, तर मी मी ग्रंथांकडे जाते. हा सगळ्यात पहिला तुमचा विषय क्लिअर पाहिजे. मग आता इथे तुम्ही सगळेजण आहात तर सगळ्यांकडनं मला काही एक एक उत्तरं पाहिजे की जे तुम्ही लिहायचंय लगेच तुमच्या वहीमध्ये, की तुम्हाला प्रॅक्टिकली करायला आवडतंय तर प्रॅक्टिकली करण्यासाठी वेळ आहे का, हा पहिला प्रश्न. जर का थेरॉटिकल करायचा वेळ नाहीये म्हणून मग त्या ग्रंथांसाठी आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये ती माहिती आहे का, की जे हे ग्रंथ मी अभ्यासणार आहेत हे ग्रंथ कुठे उपलब्ध होऊ शकतात, कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. सगळेच ग्रंथ हे मराठीमध्ये मिळत नाहीत. ऑलमोस्ट हठयोगी ग्रंथ हे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी या भाषामध्ये मिळतात. मराठीमध्ये खूप कमी ग्रंथ हठयोगाचे आहेत. पातंजली दर्शनावर भाष्य झालेले आहेत मराठीमध्ये बरेच, परंतु जे प्रॅक्टिकली तुम्हाला अभ्यासायचे आहे त्याचे ग्रंथ हे हिंदी आणि इंग्रजीमध्ये खूप जास्त आहेत. तर त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्याकडे पाहिजे. आता जर का तुम्ही एक्सपेरिमेंटल रिसर्च करण्याचं ठरवत आहे, माझ्याकडे 1 ते 1.5 तास रोज आहे. आता दुसरा प्रश्न, जो विषय तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यासाठी सॅम्पल्स तुमच्याकडे तेवढे आहेत का? मिनिमम सॅम्पल रिसर्चसाठी 60 ठेवायचे. मिनिमम 60 लोक तुमच्याकडे आहेत का, की त्या 60 लोकांमधले तुम्ही 50 लोकांचं 40 लोकांची माहिती तुमच्या रिसर्चमध्ये टाकू शकतात? कारण की 60च्या 60 लोक रोज तुम्हाला मिळणार आहे का, नाही. ते काहीतरी प्लस मायनस होत जातील, पण तुमच्याकडे 60 लोकांची सॅम्पल साईज आहे का, हा पहिला प्रश्न तुमच्याकडे असायला पाहिजे. तर तुम्ही एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये पुढे जा. इच्छा खूप असते पण सॅम्पल साईजच नाही, मग काय करायचं? 10 जणांमध्ये रिसर्च नाही होऊ शकत, 15 जणांमध्ये रिसर्च नाही होऊ शकत. कारण की जेवढी क्वांटिटी कमी तेवढे व्हेरिएशन्स तुम्हाला जास्त दिसतील. जेवढी क्वांटिटी जास्त, व्हेरिएशन्सला तुम्हाला एक ग्रुपमध्ये आणून टाकता येईल, ते डायव्हर्सिफाय नाही राहणार. सो हा दुसरा मुद्दा तुमच्याकडे असायला पाहिजे की तुम्ही जो रिसर्च टॉपिक निवडताय त्याच्यासाठी सॅम्पल साईज 50-60 कमीत कमी माझ्याकडे पाहिजे. मग आता 50-60 कसे निघतील? जर का तुम्ही एखाद्या आजारावर काम करताय, जसं आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्सकडे गेलो, तर लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये इन्सोमेनिया आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये तुम्हाला महिलांच्या बाबतीमध्ये गेलो तर पीसीओडी आहे. त्याच्यानंतर आज अजून थोडंसं पुढे गेलं तर लोकांना डायबिटीज आहे, त्यांना हायपरटेन्शन आहे, त्यांना डायजेशनचे वेगवेगळे कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, फॅटी लिव्हरचे प्रॉब्लेम्स आहेत. असे असंख्य प्रॉब्लेम्स तुम्हाला समाजामध्ये आज दिसतील. मग आता ह्याच्यापैकी तुम्हाला कोणत्या विषयावर काम करायला आवडेल? आता एक एक स्टेप आपण खाली गायणी चाळणी करत हळूहळू खाली यायचंय. पहिले मोठी चाळणी घेतली होती, त्याच्यानंतर छोटी चाळणी, त्याच्यानंतर अजून बारीक चाळणी.
अशी बारीक बारीक चाळणी करत शेवटी एक दाणा राहिला पाहिजे एवढं आपल्याला चाळत जायचंय त्याला. आता तुमच्या मनामध्ये कोणता टॉपिक आलेला आहे तो चूज करा. कारण की जेव्हा तुम्ही विचार करतात आणि पहिले जो विषय तुमच्या समोर येतो त्याच्यावर तुम्ही छान काम करू शकता, तो तुमच्या जवळचा टॉपिक असतो. मग आता हे चूज करता येत नसेल तर काय करायचं, आपलं जे चारही सेमिस्टरचा पूर्ण पोर्शन आहे तो प्रिंटआउट किंवा PDF फॉर्मॅटमध्ये समोर ठेवायचा. त्याच्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरला आपल्याला काही ना काही काम दिलेलं आहे. ह्या सेमिस्टरला तुम्हाला काय आहे, योगा फॉर वुमन, योगा फॉर इंडस्ट्री, ओके, योगा फॉर स्पोर्ट्स झालेलं आहे आपलं. असे वेगवेगळे टॉपिक्स झालेले आहे. मग त्या टॉपिक्स मधून मला काय रिलेटेबल वाटतंय त्या गोष्टी चूज करायच्या. ते चूज केल्यानंतर आता त्याचे पॅरामीटर्स मला सापडण्यासाठी काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत माझ्याकडे, किंवा मला अवेलेबल कसे सोप्या पद्धतीने होऊ शकतात हे आपल्याला बघायचं. आता जर का आपण डायबिटीजकडे गेलो, डायबिटीजमध्ये पॅरामीटर शोधण्यासाठी पहिले त्यांची फास्टिंग आणि PP हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण ते रोजच आपण चेक करणार का? नाही. आपण जेव्हा अभ्यास सुरू करणार तेव्हा, आणि अभ्यास जेव्हा आपण संपवणार, महिनाभर असेल, 2 महिने असेल, 3 महिने असेल, तेव्हा. मग याच्यासाठी सगळ्यात सोपं काय, आत्ता जर का मी रिसर्चला सुरुवात करते तर आत्ता HbA1c मी चेक करून घेईल. एकाच लॅबमधून सगळ्यांचे रिपोर्ट यायला पाहिजे, वेगवेगळ्या लॅबमधले नको. आणि 3 महिने मी सलग त्यांच्याकडनं योगाभ्यास करून घेतला. 3 महिन्यानंतर त्यांचा परत एकदा HbA1c आणि फास्टिंग PP चेक केला. आता त्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे, दिस इज माय रिसर्च. आता त्यांचा HbA1c 6, 6.5, कोणाचा 7 होता. आणि 3 महिने मी सलग त्यांच्याकडनं योग साधना करून घेतली. आता त्यांच्या HbA1c मध्ये जो 6 होता तो आलेला आहे 5 वर किंवा 4.5 वर. जो 7 होता तो आलेला आहे बॉर्डर लाईनला 5.5 वर. हळूहळू त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस झालेले हे आपल्याला तिथे चेक करतायत. आता अजून त्याच्यामध्ये फिल्टर लावायचा, एज ग्रुप हा सगळ्यात मोठा फिल्टर. मी जर का 20 वर्षाचा पण व्यक्ती घेतोय आणि 60 वर्षाचा पण व्यक्ती घेतोय, दोघांमध्ये फरक दिसायला वेळ लागेल की नाही? एज ग्रुप सगळ्यात महत्वाचा आहे. जेव्हा रिसर्च करतात तेव्हा एक एज ग्रुप तुम्हाला ठरवणं खूप गरजेचं आहे. मग 30 ते 40 वयोगट असेल, 40 ते 50 असेल, किंवा 20 ते 40 असेल, एक ठराविक वयोगट घ्यायचा आणि त्यांच्यावर काम करायचं. आता असं का? प्रत्येक वयोगटामध्ये स्ट्रेस लेवल ही वेगळी असते. पहिल्या 20 वर्षांमध्ये स्ट्रेस लेवल ही अभ्यासाची असू शकते. 20 ते 40 मध्ये स्ट्रेस लेवल ही करिअरच्या बाबतीमध्ये असू शकते, फॅमिलीच्या बाबतीमध्ये असू. 40 to 60 मध्ये स्ट्रेस लेवल ही आपली सेटलमेंट झालेलं आहे, पण आता याच्या पुढची प्रोग्रेस कशी आहे, फॅमिलीला अजून कसं स्टेबल करता येईल, मुलांचं कसं पुढे घेऊन जाता येईल, त्यांना ही स्ट्रेस लेवल असते. अबाव 60, आफ्टर रिटायरमेंट माझं काय होणार, अस्तित्वाची लढाई असते. मग त्यांची स्ट्रेस लेवल वेगळी असते. आपण बघतो की रिटायरमेंट नंतर काही लोकांना त्रास चालू होतात. अगदी रिटायरमेंट नंतर 6 महिन्यातच कोणाला बायपास करावं लागतं. अगदी रिटायरमेंट नंतर लोकांचे गुडघे दुखायला लागतात. वाय? मागच्या 30-35 वर्षांपासून मी माझी एक ओळख ह्या समाजामध्ये ठेवली होती. अचानक रिटायरमेंट नंतर माझी ती ओळखच निघून गेली, माझा पायाच हदरून गेला. म्हणून लोकांचे गुडघे दुखायला लागतात, म्हणून लोकांना हार्ट अटॅक येतो. कारण की पुरुषांचं हृदय हे स्त्रियांच्या हृदयापेक्षा जास्त भावनात्मक असतं. स्त्रिया भावना व्यक्त करतात, पुरुषांच्या भावना आतमध्ये असतात, त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येतो. सो प्रत्येक वयोगटानुसार तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. सो तुम्ही जर का डायबिटीज घेताय तर एक पर्टिक्युलर वयोगट घ्या, किंवा तुम्हाला मेनोपॉजवर काम करायचं आहे तर तुम्ही 40 to 50 एजच्या बायका घ्या. जर का तुम्हाला PCOD वर काम करायचंय तर तुम्हाला 20 ते 30 वयोगटातल्या किंवा 30 ते 40 वयोगटातल्या बायका घ्यायच्या. जर का तुम्हाला हायपर टेन्शनवर काम करायचंय तर एक पर्टिक्युलर 10 वर्षांचाच
एज ग्रुप घ्या की ज्याच्यामध्ये स्ट्रेस लेवल ही बऱ्यापैकी सेम असते. जर का तुम्हाला मुलांच्या हाईट वर काम करायचं आहे तर तुम्हाला वर्ग एक निवडावा लागेल, एक तर 8वी, एक तर 9वी, एक तर 7वी. कारण की 10वी तर कोणी देत नाही, 9वी 10वी तर ऑलमोस्ट कोणत्याच शाळा देत नाही तू काम करायला. तर तुम्हाला काम करायचं ते 8वीच्या मुलांपर्यंतच. सो जे काही काम करणार पर्सनॅलिटीवर काम करताय, पर्सनॅलिटीवर काम करताना पण एक महत्वाची गोष्ट येते की तुम्ही कोणत्या वयोगटातल्या मुलांकडे जाता. पौगंडावस्थेमध्ये देखील जे काही बदल होतात ते खूप वेगवेगळे असतात. मग पौगंडावस्थेतल्या मुलींमध्ये तुम्ही जर का काम करायला गेलात तर त्यांच्यामध्ये पिरियड्सच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, त्याच्यानंतर हायजीनच्या बाबतीमध्ये त्यांचा अवेअरनेस क्रिएट करून त्यांना काय योग साधनांचा अभ्यास करून घेणार आणि त्याचा त्यांना फायदा होईल हे तुम्ही करू शकतात. जे काही विद्यार्थी मठ्ठ आहेत, मठ्ठ म्हणजे काय की त्यांना 4 वेळा सांगितल्यानंतर कळतं, पहिल्यांदा सांगितल्यानंतर कळत नाही. खूप वेगवेगळ्या कॅटेगरी असतात विद्यार्थ्यांना कळण्याच्या. तो स्लो लर्निंग जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तिथे कोणत्या योगिक साधनांचा अवलंब तुम्ही करणार हे पण महत्वाचं आहे. आता आपण ठरवतो की विद्यार्थ्यांवर मला काम करायचंय, त्यांच्या पर्सनॅलिटीवर काम करायचं, पण तुमच्याकडे त्याच्यासाठी प्रश्नावली तयार आहे का, क्वेश्चनर तयार आहे का, सायकोलॉजिकल टेस्ट तयार आहेत का? त्या नसतील तरी तुम्हाला गुगलवर सर्च करावं लागतात. भरपूर सायकोलॉजिकल टेस्ट ह्या तुम्हाला गुगलवर अवेलेबल असतात. काही परचेस करावं लागतात, काही तुम्हाला अँसर की सह त्या अवेलेबल असतात, तर त्याच्यावर तुम्हाला काम करायचं. एवढा सगळा विचार केल्यानंतर मला टायपिंग पण करायचं ह्या गोष्टींचं. सुरुवात कशी करायची टायपिंग करायला, विषय कसा सुरू करायचा, कसा त्याला हात घालायचा, हे पण खूप महत्वाचं आहे. सो कोणताही विषय लिहित असताना त्याचं इंट्रोडक्शन हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही कुठेही गेल्यानंतर, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर देखील तुमचा इंट्रो जो विचारला जातो तो इम्पॅक्टफुल असतो, त्याच्यानंतरच्या उत्तरांना खूप जास्त महत्वाचं नसतं. तुम्ही सुरुवात कशी करताय हे खूप जास्त इम्पॉर्टंट. सो इंट्रोडक्शन मध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा येतो की मला ह्या विषयाची गरज का वाटली, हा प्रॉब्लेमच मला का घ्यावासा वाटला समाजामधला, किंवा हा विषयच मला का बरं घ्यावासा वाटला, त्याच्या मागचं ठोस उत्तर तुमच्याकडे पाहिजे, त्याचे कारण तुमच्याकडे पाहिजे. कारण की कारणातूनच कार्याची निर्मिती होत असते. कारण जर का तुमच्याकडे ठोस नसेल तर तुमचं कार्य पण ठोस होणार नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय कर्माचा सिद्धांत काय आहे, कारणातून कार्याची उत्पत्ती होते. कारण जर का माहितीच नसेल तर कार्याची उत्पत्ती होऊच शकत नाही. मग आपण किती म्हटलं की मला हा रिसर्च करायचा आहे पण त्याच्या मागचे तुमचे कारणच तुम्हाला माहिती नाही, मी का करणार आहे, का बरं करणार आहे. माझ्या मैत्रिणींनी तसा घेतला मग मी हा घेतला, नो. आम्ही दोघी ग्रुपमध्ये होतो म्हणून मी हा घेतला, नो. ग्रुपमध्ये करत असाल तरीही तुम्हाला त्याच्या मागचं कारण माहिती पाहिजे. तिने बनवलं, आम्ही फक्त वाहिवाला जाणार आणि दोघी मिळून उत्तर देताना एकच उत्तर देते, मग लगेच परीक्षकांना कळणार की हिने सगळं बनवलेलं आहे. आपण फक्त उत्तर द्यायला जातो आणि आपल्याला ते पण कळत नाही की नक्की ह्या टॉपिकमध्ये त्याचे जिस्ट काय पाहिजे आहेत. मग ते कळालं नाही तर मग आपल्याला तिथे मार्क कमी पडतात. आणि फोर्थ सेमिस्टरला अजून गडबड होते की डेझर्टेशन कसं क्रिएट करायचं. सुरुवातच इथून तुम्हाला करायची आहे. आणि आज जर का ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की मला बेसिक पासून काम करावं लागणार आहे, सो फर्स्ट सेमिस्टरला तुमचा विषय होता रिसर्च मेथोडॉलॉजी. त्याला रिकॉल करा, त्याची पुस्तकं वाचा, त्याचे मुद्दे वाचा. त्या मुद्द्यांना अभ्यासल्यानंतर ते जे काही 9 स्टेप्स दिलेले आहेत आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये, त्या 9 स्टेप्सला समोर लिहून ठेवा. मग त्या 9 स्टेप्सनुसार आपल्याला इथे काम करायचं आहे. त्या 9 स्टेप्सला आपल्याला डेझर्टेशन मध्ये एलॉबरेटिव्ह ठेवायचंय. 70-80 पानांच्या वरती आपल्याला डेझर्टेशन गेलं पाहिजे. पण आत्ता मला रिसर्च प्रोजेक्ट बनवायचा आहे, तो 20 ते 30 पानांमध्ये सबमिट करायचा आहे. त्याच्यामध्ये मला ऍक्च्युअल मी डेटा कलेक्शन काय केलेलं आहे हे लिहायचं नाही, डेटा इंटरप्रिटेशन काय केलेलं आहे हे लिहायचं नाही, कन्क्ल्युजन काय ते लिहायचं नाही. हे 3 महत्वाचे टॉपिक तुमचे इथेच कॅन्सल होत आहे. त्यामुळे तुमचा रिसर्च इथे काहीच नाहीये. तुमचा रिसर्चचा फक्त बेस इथे तुमचा क्रिएट होणार आहे. कोणत्याही रिसर्चमध्ये ह्या 3 महत्वाच्या गोष्टी असतात.
डेटा कलेक्शन, डेटा इंटरप्रिटेशन आणि कन्क्ल्युजन. ह्या तुमच्या ऍक्च्युअल तुमच्या फोर्थ सेमिस्टरसाठी करायच्या आहे, पण त्याची तयारी आजपासून करायची. आणि जेव्हा हा 2023 मध्ये तुमचा न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार बदल झालेला आहे, तो खूप छान झालेला आहे. आधीच्या याच्यामध्ये जसं आता माधुरीताईंना जो विषय आहे थर्ड सेमिस्टरला रिसर्च मेथोडॉलॉजी आणि लगेच फोर्थ सेमिस्टरला डेझर्टेशन, असं आमच्या वेळेस होतं. पण आता के के ने ऍक्च्युअल जे काही काम सुरू केलेलं आहे रेग्युलर कॉलेजेससाठी, ते फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला आता जो विषय आहे थर्ड सेमिस्टरचा तो फर्स्ट सेमिस्टरला दिला. सेकंडला त्यांना इंटर्नशिप करायला लावली. थर्डला आत्ता रिसर्च प्रोजेक्ट करायचा आहे, त्याचा छोटासा भाग तयार करायचा आणि मोठा भाग हा फोर्थ सेमिस्टरला, असे स्टेप्स दिलेले. आणि याच्यामुळे मुलांमध्ये पुढे जाऊन UGC नेट करणं आणि PhD ला ऍडमिशन घेण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. कारण की रिसर्चची एक भूक निर्माण होते जेव्हा आपण हे करतो. आता PhD केली नाही केली हा पुढचा भाग. तुम्ही तुमचे रिसर्च प्रोजेक्ट हे पब्लिश करू शकता रिसर्च रिपोर्ट म्हणून वेगवेगळ्या नॅशनल इंटरनॅशनल पब्लिकेशन्समध्ये. आपल्या कैवल्यधाममध्ये, आपल्या योगविद्याधाममध्ये, घंटाळे मित्रमंडळाच्या याच्यामध्ये, द योगा इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एस व्यासामध्ये, यांचे जे काही मासिक प्रकाशित होतात त्याच्यामध्ये देखील आपले रिसर्च रिपोर्ट आपण पब्लिश करू शकतो. आणि ब्लॉग म्हणून पण तुम्ही तुमच्या पेजवर किंवा इंटरनॅशनल फोरमचे काही बिहार स्कूल ऑफ योगा जे आहेत ते इंटरनॅशनली सगळे वाचतात. एस व्यासाचं आहे, इंटरनॅशनली सगळे वाचतात. योगा इन्स्टिट्यूट आहे, कैवल्य धाम आहे, योगविद्या धाम आहे, ह्यांचे सगळे इंटरनॅशनली लोक वाचतात. सो त्याच्यामध्ये पब्लिश केल्यानंतर तुमचा जो काही संशोधनाचा विषय आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो. आणि जसं एका शास्त्रज्ञाला 15 दिवसांतून एकदा जर का आपण उपवास केला तर आपण कॅन्सरवर देखील मात मिळवू शकतो. आणि याच्यावर ज्या व्यक्तीला नोबेल मिळू शकतो की जो भारताचा नाहीये, की जी पद्धत आपल्याकडे 15 दिवसातून एकदा उपवास म्हणजे एकादशी पाळली जाते, याच्यावर बाहेरचा व्यक्ती नोबेल घेऊन जातो. तर आपल्याकडच्या आयुर्वेदातल्या छोट्या छोट्या गोष्टी, योगातल्या, निसर्गोपचारातल्या गोष्टी आपण पाळल्या आणि त्याच्यावर रिसर्च केलं तर आपण लोकांपर्यंत किती छान पद्धतीने पोहोचू शकतो. आणि भारताची एक अशी स्थिती आहे की घर की मुर्गी दाल बराबर. ते फक्त रिसर्चच्या बाबतीमध्ये नाहीये, भारतामध्ये नुसतं योग वर्गाला देखील हीच पद्धत आहे. काय आमच्या कॉलनीमध्ये योग घेतला जातो, काय आम्ही ऑनलाईन योग करतो. योग करतो म्हणजे काय करतो, शरीर समजून घेताय का? 50 लोक मिळून, 100 लोक मिळून, 1 लाख लोक मिळून, 1 करोड लोक मिळून योग करताय, पण दॅट इज फिजिकल योग. ऍक्च्युअल योगला जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा तुमचं शरीर, मन, बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात आणि मग आतून बाहेरून बदल घडतो. मग हा कळण्यासाठी आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना, जे काही मास्टर करताय, जे काही लोक पुढे जाऊन मास्टर केल्यानंतर काही काही लोक पुढे जाऊन योगाचार्य लावतात, दॅट इज रॉंग. पण MA योगशास्त्र म्हणजे लोकांना वाटतं की MA मास्टर जेव्हा होतं तेव्हा आचार्य लावण्याची एक पदवी. पण ती कधी, जेव्हा तुम्ही गुरुकुल सिस्टीम मध्ये राहून तेवढं सगळं अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला मास्टर झाल्यानंतर आचार्य लावायची परवानगी. आपण डायरेक्ट MA ला येतोय बाकीच्या फील्डमधून आणि आपण आचार्य लावतो, हे चुकीचं आहे. मग तेवढी आपल्याला क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात पहिले त्या पद्धतीचं काम करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मग ही आपली नैतिक जबाबदारी आहे. रिसर्च हा फक्त कॉलेजला 80 मार्क आणि +20 असे 100 मार्क मिळवण्यासाठी करायचा नाहीये. रिसर्च हा लोकांचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आणि आपल्याकडनं समाजाला काहीतरी देणं लागतो याच्यासाठी करायचं. मग तो फक्त प्रत्येक वेळेस एक्सपेरिमेंटलच असायला पाहिजे असं काही नाही. फंडामेंटल रिसर्च म्हणून 2 ग्रंथांचा, 2 वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास देखील समाजाला गरजेचा असतो. लोकांना आजही कळत नाहीत. अहो, तुम्ही जलनेती करून घेतात, त्याच्या आधी तुम्ही नाकामध्ये तूप टाकायला लावतात, नसते आहे का होते? मग आम्ही हे नसते होते आमचे आयुर्वेदिक डॉक्टर पण करून घेतात. अहो, पण त्या आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक तूप असतं, आयुर्वेदिक तेल असतं. आणि जलनेती करताना साधं गाईचं तूप वापरतो. अहो, तुम्ही जलबस्ती करून घेतात, आमच्याकडनं पण त्या डॉक्टरांनी एनिमा करून घेतला होता ऑपरेशनच्या आधी.
दॅट एनिमा इज डिफरंट, दिस एनिमा इज डिफरंट. आणि तुम्ही जेव्हा एनिमा म्हणतात तेव्हा आयुर्वेदामध्ये तैल बस्ती आहे, जलबस्ती आहे, काढ्याची बस्ती आहे, आणि त्याच्यापेक्षाही वेगळं म्हणजे विरेचनाचा अभ्यास आहे. लोकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डिफरन्स कळत नाही आणि ते दोन शास्त्रांमध्ये गफलत करतात. सो आपल्याला हे अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, आणि रिसर्च हेच काम करतं समाजामध्ये. ओके. मग आता ह्याच्यासाठी आपल्याकडे काही टॉपिक्स आहे, तुम्ही फक्त डोळ्या घालून घाला. हम्म? वाचा. कोण वाचतंय? माईक ऑन करा एकाने आणि सगळे टॉपिक्स वाचा. माझ्याकडे साधारणतः हे टॉपिक्स किती आहे, 42 टॉपिक्स आहे. त्याच्यापेक्षा अजून आपल्याला क्रिएट करता येऊ शकतात, पण तुम्हाला अंदाज येईल की टॉपिक्स कसे असायला पाहिजे आपल्या रिसर्चमध्ये. कोण वाचणार आहे? कोणीतरी एकाने माईक अनम्यूट करा आणि वाचा. काय सगळे शिक्षक आहात माझ्या मते तरी योगाचे. हा. हम्म. वाचू का? वाचा वाचा. कपालभातीचे अभ्यासाने 14 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा फुफ्फुसांवर. फुफ्फुसांच्या फुफ्फुसांच्या क्षमतेवर होणारा परिणाम अभ्यासणे. हम्म. दुसरा टॉपिक आहे आरोग्य संकल्पना व पातंजल योग दर्शन एक अभ्यास. तिसरा आहे सूर्यनमस्कार अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचा विद्यार्थ्यांवर झालेला परिणामांचा अभ्यास. हम्म. ओके. निद्रानाशावर भ्रामरी प्राणायामाचा होणारा परिणाम अभ्यासणे. गुड. ध्यानबिंदू, शांडिल्य, अमृतनाद, योग तत्व व तेजोबिंदू या उपनिषदातील ओंकाराचा तौलनिक अभ्यास. बहिरंग योगाच्या अध्यापनाने शालेय विद्यार्थ्यांच्या वर्गातील वर्तन सुधारते. भगवद्गीतेतील योगांचा अभ्यास. भगवद्गीतेतील आत्मसंयम योगाचा 21व्या शतकाच्या संदर्भात अभ्यास. विपश्यना साधनेचा ताणावर होणारा परिणाम. प्राचीन व अर्वाचीन आहार संकल्पना अभ्यासणे. योग वसिष्ठ, पातंजल योगसूत्रे व हठ प्रदीपिका यामधील प्राणायाम संकल्पनेचा तौलनिक अभ्यास करणे. 12 भारतीय तत्वज्ञानातील दर्शनानुसार मोक्ष कैवल्य संकल्पनेचा तौलनिक अभ्यास करणे. 13 निसर्गोपचार चिकित्सेचा मधुमेह रुग्णांवर परिणाम अभ्यासणे. 14 त्वचा विकारांवर आयुर्वेद योग व निसर्गोपचाराचा होणारा परिणाम अभ्यासणे. सूर्यनमस्काराचा वय वर्षे 13 ते 15 या शालेय विद्यार्थ्यांच्या किमान स्नायू क्षमतेवर अभ्यासणे. दिसत क्षमतेवर नाहीये होणारा पुढचं. परिणाम अभ्यासणे. क्षमतेवर होणारा परिणाम अभ्यासणे. भगवद्गीतेतील मानसशास्त्रातून चिंतामुक्त जीवनाच्या मार्गाचे तात्विक अभ्यास. 13 ते 16 या वयोगटातील विद्यार्थिनींच्या किमान फुफ्फुसांच्या क्षमतेवर भस्त्रिका प्राणायामाचा होणारा परिणाम अभ्यासणे. पातंजल योग पातंजल योग दर्शनानुसार दर्शनानुसार बहिरंग योग साधनेच्या सातत्यातील अडथळे व परिणाम अभ्यासणे. बौद्ध दर्शन व योग दर्शन यातील आत्मा व पुनर्जन्म यांचा तुलनात्मक अभ्यास. काही योगिक प्रक्रियांमुळे निरोगी व्यक्तींच्या सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावनांवर होणारा परिणामांचा अभ्यास करणे. प्राणायामाचा पातंजल योगदर्शन व हठ प्रदीपिका या ग्रंथानुसार तुलनात्मक अभ्यास करणे. 22 पातंजल योगसूत्र व हठ प्रदीपिका या ग्रंथानुसार ध्यान प्रक्रियेचा तात्विक अभ्यास करणे. विविध प्राणायामाचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणे. 23 24 विपश्यना ध्यान आणि नादानुसंधान यांचा तुलनात्मक अभ्यास. व्हॉलीबॉल खेळाडूच्या शारीरिक क्षमतेवर योगासनांचा होणारा परिणाम अभ्यासणे. षटकर्म व पंचकर्म यांचा तौलनिक अभ्यास. हा विषय छान आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या ताणतणावाचे व्यवस्थापन. विविध योगिक प्रक्रियांच्या आधारे षटचक्र
चक्राद्वारे विकारमुक्त अभ्यासणे. विविध धर्मातील प्रार्थनांची ती ताण ताण निवारणार्थ निवारणार्थ उपयुक्तता अभ्यास. अभ्यासणे. 30. पातंजल योग दर्शनातील योगसूत्रे व श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक यातील मन संकल्पनेचा अभ्यास करणे. 31. स्थूलता निवारणार्थ उपयुक्त योगोपचार. 32. योग संजीवन वर्गाची उपयुक्तता. 33. पतंजली योग दर्शन यातील योग चित्तवृत्ती निरोध या सूत्राच्या परिणामांचा तात्विक पुढे काय अभ्यास. तात्विक अभ्यास करणे. 34. भगवद्गीता व हठप्रदीपिकेतील दानाची संकल्पना आणि रक्तदान यातील परस्पर संबंध अभ्यासणे. योगिक आहाराचा काही निवडक विकारांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास. उपनिषदातील ओंकार एक चिकित्सक अभ्यास. योग प्रवेश वर्गाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर होणारा परिणाम. पातंजल योगदर्शन आणि भगवद्गीता ग्रंथातील कर्मयोग संकल्पनेचा तुलनात्मक अभ्यास करणे. पातंजल योगसूत्रे व योग वसिष्ठ यातील अनंतते आदी मानव जीवन संकल्पनेचा अभ्यास करणे. स्थूलता निवारणाकरता योगाभ्यासाचा उपयोग. स्थूलतेकरता सुलभ योग साधनेची उपयुक्तता तपासणे आणि योगोपचारातील आहार व हठप्रदीपिकेतील आहार एक अभ्यास. गुड. 42 झाले हे. हो, बरोबर. तेवढंच संपले. भरपूर आहेत सर हे. आता हे 42 हे निवडले गेलेले आहेत का? हे आधीचे आहेत. याच्यामध्ये भरपूर वेळा अभ्यास पण झालेला आहे लोकांचा. आपण अजून काहीतरी नवीन वेगळं टॉपिक करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला टॉपिक्स घ्यायचे. हेच घ्यायला पाहिजे कंपल्शन नाही. नाही मी नाही. हे फक्त स्वरूप. तुम्हाला उदाहरणार्थ दिलेले हा. आहेत की स्वरूप. अशा पद्धतीने आपल्याला विषय निवडायचे. कारण की प्रत्येक वेळेस हठयोगातील षटकर्म आणि पंचकर्म आयुर्वेदातील याच्यावर अभ्यास भरपूर वेळा झालेला आहे. किंवा पंचकर्मामधील वमन चिकित्सा आणि हठयोगातील जे आपण षटकर्म करतो त्याच्यातील वमन चिकित्सा क्रिया. ह्यांचा तुलनात्मक अभ्यास म्हणजे एकच क्रिया घेऊन पण त्याचा तुलनात्मक अभ्यास करू शकतो. जसं आयुर्वेदामध्ये आपण जर का वमन क्रिया घेतली तर त्याला एक ऋतू दिलेला आहे. वासंतिक वमन करावं लागतं. हो. आता वसंतामध्ये वमन का बरं करायचं? कारण की त्याच्या आधीचा जो काही ऋतू होता, ओके, शिशिरानंतर जेव्हा आपला ग्रीष्माला सुरुवात होणार तेव्हा हा कालावधी असतो जिथे आपल्या शरीरातलं पित्त वाढलेलं असतं. सो ते पित्त बाहेर काढण्यासाठी तिथे वमन केलं जातं. आणि त्या वमनामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीने प्रकृतीनुसार तिथे काढ्यांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या आजारानुसार तिथे काढ्यांचा वापर केला जातो. पण हेच जर का योग ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण तिथे अभ्यास करताना आपला वमन याचा अभ्यास जठराची शुद्धी करणं आणि पुढे जाऊन दंडनेती आणि दंडधौती आणि वस्त्रधौतीसाठी पूर्वतयारी करणं हा त्याचा एक उपयोग असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला घेऊ शकतात. किंवा जलनेती किंवा त्याच्या आधीचं करणारं नस्य आणि आयुर्वेदामधलं नस्य याचा तुलनात्मक अभ्यास होतो. ओके, खूप वेगवेगळे तुम्हाला टॉपिक्स मिळतात. आता मला प्रत्येकाकडनं काही प्रश्नांची आणि काही उत्तरांची पण अपेक्षा आहे. काही डाऊट्स समजलं? टेन्शन आलं? टेन्शन घेण्याची गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही फ्लो मध्ये येतात तेव्हा स्ट्रेस निघून जातं. पण विचार करत बसलात तर स्ट्रेस वाढणार. ऍक्शन मोडवर आलात तर स्ट्रेस कमी होणार. जेव्हा आपण शीर्षासन हे आसनाचं नाव ऐकतो पहिल्यांदा, अरे कालच माझी मान दुखत होती, आता मी करू शकेल की नाही. पण शीर्षासनामध्ये मानेवर वेट द्यायचंच नसतं हे जेव्हा शिक्षक सांगतो तेव्हा कुठेतरी आपल्याला हुरूप येतो. मग शीर्षासनामध्ये वेट कुठे द्यायचं असतं? का हो सांगा, कोण कोण शीर्षासन करतं? शीर्षासनामध्ये शरीराचं वजन कशात पाहिजे? सगळ्यात पहिले शोल्डर्स शीर्षासन
करत नाही, खांद्यावर. खांद्यांवर. शोल्डर हात, ब्लेड्स, शोल्डर्स, अप्पर आर्म्स, अपर आर्म्स. एल्बो, फोर आर्म्स, रिस्ट आणि सगळ्यात शेवटी डोकं. मग तुमच्या सर्वायकलला प्रॉब्लेमच होणार नाही. कारण की तुम्ही इथून लिफ्ट करताय त्याला. जसं तुम्ही दोन पायांवर उभं राहू शकता तसं तुम्ही शीर्षासनामध्ये दोन भरपूर वेळ हातावर. थांबू शकता. हम्म. पण आपण काय करतो, चुकीच्या पद्धतीने करतो, डोक्यावरच सगळ्यात पहिले वजन आणतो आणि त्याच्यामुळे हे कम्प्रेस व्हायला लागतं. आणि हे कम्प्रेस व्हायला लागलं की मग सर्वायकलचा प्रॉब्लेम अजून वाढायला लागतो. मग आत्ता जर का आपल्याला ह्या गोष्टी माहिती असेल शिक्षकाने सांगितल्यानंतर, मग आपण प्रॅक्टिकली करून बघतो ते, अरे मला शीर्षासन जमलं. सेम रिसर्चच्या बाबतीमध्ये आहे. रिसर्च लांबून खूप अवघड वाटतो, पण जेव्हा तुम्ही ते करायला सुरुवात करतात तेव्हा मजा येते. आणि ती मजा घेत रिसर्च करायचं आहे, ना की परीक्षेला सबमिट करायचं आहे, 15 दिवस उरलेले आहेत, काहीतरी ChatGPT वरनं काढलंय, काहीतरी नेटवरनं काढलंय, काहीतरी 3 वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांकडनं घेऊन नावं बदलून वर्ष बदलून तेच प्रिंट करून दिलेले आहे. उपयोग नाही. असं व्हायला नको. ही फसवणूक कॉलेजवाल्यांची नाही, कॉलेजवाल्यांना पण माहिती आहे. ते पहिलं वर्ष नाही कॉलेजवाल्यांचं, 5-5, 10-10 वर्षांपासून कॉलेज चालवतात. विषय कोणते हे सगळ्यांना माहिती आहेत. कोण कसं लिहितं, लिहिल्यानंतर त्याचे उत्तर कसे आहेत हे पण त्यांना लगेच कळतं. त्यामुळे चूज करताना आत्तापासूनच विचार करा. सुरुवात आहे कॉलेजची आत्ता. साधारणतः गणपतीच्या आधी तर तुमचं हे झालेलं पण पाहिजे. हे टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. मग तुमच्याकडे मग टेन्शन नाही होणार की अरे यांनी आपल्याला नवरात्रानंतर लगेच दिवाळीच्या वेळेस परीक्षा येते आपली, किंवा दिवाळीच्या नंतर, मग दिवाळीच्या आधी आपल्याला सबमिट करावं लागतं आणि सणवाराच्या वेळेस आपल्याकडनं तेवढा वेळ दिला जात नाही. त्यामुळे हे गणपतीच्या आधीच सगळं उरकून ठेवायचं बाजूला. तेव्हा कुठे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होणार. आणि माधुरीताई तुमच्यासाठी पण रिसर्च 4th सेमिस्टरला आहे. शेवटच्या 6 महिन्यांमध्ये खूप गडबड होते, कारण की पहिले तुम्ही वर्षाला कॅल्क्युलेट करा. कधी पण तुमचं कॉलेज चालू झाल्यानंतर पहिले 6 महिने खूप निवांतचे असतात. पहिला सेमिस्टर जो असतो, फर्स्ट किंवा थर्ड, खूप निवांत असतं. सेकंड आणि 4th सेमिस्टरमध्ये फक्त 3 महिन्यांचा वेळ मिळतो तुम्हाला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल एंडला परीक्षा चालू होऊन जाते तुमची. आता तुमच्याकडे कसं आहे, जूनला कॉलेज चालू झालं किंवा जुलै धरा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 1 ते 1.5 महिना तुमच्याकडे एक्स्ट्राचा असतो. पण तेवढाच वेळ तुमचा सणवारांमध्ये निघून जातो. त्यामुळे आत्ता सुरुवात करणं खूप जास्त गरजेची. आत्ता केला तर उत्तम सगळ्यांसाठीच. चला मग काय काय सांगताय मला आता बोला. तर मी सर्वांगासन वरती प्रबंध घेतला होता, म्हणजे माझा स्वतःचाच तो प्रॉब्लेम होता व्हेरिकोज वेन्सचा. तर मग माझ्याकडे थोडंसं आहे मटेरियल, आता त्याच्या बाबतीत मी त्याला करू पुढे शकते. करू शकतात हा लोकांनी. मग हा तुम्हाला 30-40 बायकाच अशा शोधावं लागतील की त्यांना व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम आहे. 30-40. मग रिसर्च कसं काय होणार ना. मी पहिला क्रायटेरिया तोच सांगितला. विषय आहे आपल्याकडे, पण सॅम्पल असणं खूप जास्त गरजेचं आहे. सॅम्पल शिवाय काम नाही होऊ शकत. आणि तुम्ही जेव्हा PhDचं म्हणतात, PhDला कमीत कमी 100 ते 200 सॅम्पल्स लागतात. हम्म. कमीत कमी सांगतोय. ते पण जेव्हा एक्सपेरिमेंटल रिसर्च करतात, मी 50 जण एका साईडचे सांगितले, 50 जण दुसऱ्या बाजूला असतात. एक्सपेरिमेंटल रिसर्चला 2 भाग पडतात. एक आहे तुमचा एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि एक आहे तुमचा कंट्रोल ग्रुप. दोन्हीही ग्रुपवर पहिल्यांदा तुम्हाला सगळे पॅरामीटर्स चेक करायचे असतात. एक ग्रुप सलग 1 महिना 2 महिने जे काही तुम्ही ठरवलेलं असेल तेवढ्या दिवस त्यांच्याकडनं साधना करून घ्यायची असते, आणि एक ग्रुपवर काहीच करायचं नसतं. जेव्हा तुमचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा दोन्ही ग्रुपचा पुन्हा तपासण्या करायच्या. मग मी ज्यांच्यावर काम केलं त्यांच्यामध्ये काय फरक पडला तेवढ्या कालावधीमध्ये, पहिल्या रिपोर्ट पासून सेकंड रिपोर्ट पर्यंत,
आणि ज्यांच्यावर मी काहीच काम केलं नाही, कंट्रोल ग्रुपमध्ये जे होते, त्यांच्यामध्ये काहीही न करता तेवढ्या 1-2 महिन्यांमध्ये काय फरक पडला, ह्याचा कम्पॅरेटिव्ह स्टडी. हम्म. मग मी काम केल्यानंतर किती फरक पडतो हे दाखवत आहेत. म्हणजे जसं 40 जण आहेत त्यापैकी 20 जणांवरती काम करायचं, 20 जणांवरती नाही, असं का? 60 जण त्याच्यासाठी सांगितले की 30-30 कमीत कमी इकडे तिकडे लागतील. अच्छा, 60. तीस म्हणजे जण सर एका. इकडे 30 जण तिकडे लागतील तुम्हाला. अच्छा. आणि एखाद्या ह्याच्याकडे स्पेशलिस्ट कडे, जसं आता व्हेरिकोजचं वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, मग त्यांच्याकडे म्हणजे आपल्याला डायरेक्ट एवढे. पेशंट घ्या, पण त्यांनी हा. पेशंटला हा. तुमच्याकडे दिलं पाहिजे की हे माझे पेशंट, मी तर औषधं देते, पण हो. तुम्ही यांच्यावर 1 महिनाभर काम करा. ठीक आहे. असं करू शकतात, किंवा मग तुम्ही अनाथाश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये पण जाऊन कामं करू शकतात, की हो. जिथे वन शॉट तुम्हाला माणसं आहेतच तिथे. हो. हो. तुम्हाला उचलून आणायची गरज नाही, किंवा तुम्हाला असं सारखं सांगावं नाही लागणार तुम्ही या म्हणून माझ्या इथे. आपण हम्म. स्वतः जाऊन तिथे काम करणार. ठीक आहे. असं करू शकतो. किंवा एखादा तुम्ही संस्था असेल किंवा डॉक्टर्स, आमच्या एका बॅचला एक डीन होते कॉलेजचे. जी. त्यांनी डायरेक्ट विद्यार्थ्यांना घेतलं, हम्म. कपालभातीच्या मुलांच्या फुफ्फुसांवर होणारा परिणाम. मग त्यांनी ऑक्सिजन लेवल चेक केली. हम्म. हम्म. मग त्यांनी कपालभाती झाल्यानंतर त्याची परत ऑक्सिजन लेवल चेक केली. असं त्यांनी महिनाभर ऑक्सिजन लेवल कपालभातीच्या आधी आणि कपालभातीच्या नंतर विद्यार्थ्यांच्या बॉडीमधली ऑक्सिजन लेवल चेक केली. आता ते डीन असल्यामुळे त्यांच्याकडे इक्विपमेंट्स आहेत, हो. त्यांच्याकडे विद्यार्थी आहेत मेडिकल्सचे सगळे, आणि त्यांना रिपोर्ट्स बनवायला सोपं जातं, त्यामुळे त्यांनी हो. ते तसं केलं. सो आपापल्या पद्धतीने आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी हम्म. आपल्याला काय काय मिळतंय. पेशंट्स आहेत तर पेशंट्स एकसारखे किती आहेत आपल्याकडे, त्याच्यावर काम करता येतं का, ते पण बघायचं. ओके. सर मला एक पीसीओडीचा विषय घ्यायचा होता त्याच्यावरती. म्हणजे मी आधीपासूनच मला ते पाहिजे की हम्म. अ, योगिक प्रक्रिया म्हणजे विशेषतः मी आसनं रेग्युलरली पेशंटला सांगत असते पीसीओडीच्या, की शलभासन, हम्म. भुजंगासन आणि मकरासन. ही हम्म. पर्टिक्युलरली 3 आसनं मी रिकमेंड हम्म. करते आणि त्याचा परिणाम मला दिसून पण येतो. फक्त आता ही जी संख्या आहे ना, ही जरा मिळवणं अवघड आहे. कारण आता हे आतापर्यंत अनेक पेशंट वरती झालंय, पण माझ्याकडे डाटा नाही त्याचा, म्हणजे त्यांची नावं डेटा. वगैरे नाहीये. हां, डेटा. तर ते का. डॉक्टरांकडे तर हे सगळ्यात पहिले महत्वाचं आहे, आणि डेटा पण असताना तुमच्याकडे एज ग्रुप तो एक मेंटेन हां. पाहिजे, की ह्या एज ग्रुप मधले एवढे पेशंट माझ्याकडे आहेत आणि ऍक्च्युली काय त्यांच्यावर झालं, मी की काम करते. पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे ना, तो 20 पासून ते 50 पर्यंत बऱ्याच जणांमध्ये, मॅरिड आणि अनमॅरिड असा ग्रुप सगळ्यांमध्ये सुद्धा. जास्त मी बघते. तर अनमॅरिड मध्ये तर आहेच, पण मॅरिड मध्ये पण हे खूप प्रमाण दिसून येते सध्याच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये. का बरं? लाईफस्टाईलमुळेच. लाईफस्टाईल मध्ये पण एक दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहे, की आता पीसीओडीला नवीन नाव काय दिलेलं आहे, कोण सांगेल मला? पीसीओएस एक आहे, सिंड्रोम एक आहे. सिंड्रोम आणि डिसऑर्डर हे सोडून आता एक नवीन नाव आलेलं आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हटलेलं आहे. अच्छा, ओके. हां. WHO ने नवीन गाईडलाईन्स काढलेली आहेत की पीसीओडी हा तुमच्या शरीरामधला मेटाबॉलिझमवर परिणाम होऊन त्याचा तुमच्या पिरियड सायकलवर झालेला परिणाम आहे. सो तुमच्या मेटाबॉलिझमवर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे हं. तुमचं चयापचय कसं आहे. जसं तुम्ही हो. बोललाय की लाईफस्टाईल चुकीचे, लाईफस्टाईल चुकीचे म्हणजे काय, चयापचयच त्यांचं बिघडलेलं आहे, आतमध्ये काय जातं हेच हो. कळत नाही, आणि त्याच्यातून. ते हार्मोन्सला लगेच बरोबर. स्टिम्युलेट करतंय किंवा त्यांच्यावर परिणाम करतंय. हं. सो तुम्हाला त्यांच्या आहारावर काम करणं गरजेचं आहे, त्यांच्या जठराग्नीवर काम करणं गरजेचं आहे. कारण की तुमचा डायजेस्टिव्ह फायर तुमच्या ब्रेन मधल्या सगळ्या ग्रंथींशी जोडलेला आहे. जसं आपण हां. पोटाला दुसरा मेंदू म्हणतो. का बरं दुसरा मेंदू बरं. म्हणतो? जसा पोट दुसरा मेंदू आहे तसा हा पहिला आहे की नाही. हे दोन्ही कनेक्टेड हं. आहेत. त्यामुळे मेटाबॉलिक जे काही चेंजेस इथे होत आहे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट इथे होतोय, आणि बरं. इथून जे काही हार्मोन सिक्रेट होत आहे हं. पिट्युटरी ग्लँड्स मधून, पिनियल ग्लँड्स मधून जे काही हार्मोन सिक्रेशन पाहिजे त्याचा परिणाम पुढे जाऊन तुमच्या पिरियड सायकलवर होतो. सो तुम्हाला त्याच्यावर काम करता येऊ शकतं छानपैकी. किंवा तुम्ही एक कॅम्प लावा ना.
हम्म. पीसीओडी साठी खास करून मी 1 महिन्यासाठी अ, एक कॅम्प लावू शकतात तुम्ही तिथे. तुमच्याकडे ओके. पेशंटचे पेशंट वाढतील, तुम्ही त्याच्यावर औषधं पण देऊ शकतात आणि प्लस योगिक क्रियांचा पण अभ्यास करून घेऊ शकतात. जसे डॉक्टर्स क्लिनिकल कॅम्प लावतात, ब्लड हम्म. चेकअपचा, हे ते ते. आता तुम्ही पीसीओडीचा लावा. पण मग त्याच्यामध्ये वयोमर्यादा मला हे करावी लागेल पहिले ना? येऊ तर त्या लोकांना. ओके. ओके. पहिले लोक आल्यानंतर तुम्ही चूज करणार किती जण तुम्हाला ठेवायचे तुमच्या रिसर्चमध्ये आणि किती हा, जणांवर डेटा. तुमचा वेगळं काम करायचं. सगळ्यांवर काम करायचं, पण रिसर्चमध्ये किती लोकांना घ्यायचं हे तुमच्यावर आहे ना. हो. मग तुम्ही दोघी तिघी मैत्रिणी मिळून पण घेऊ शकतात. मग तुमच्याकडे असे पेशंट आले की 2 वयोगट होत आहे, त्याच्यामध्ये एक वयोगट तुमच्या मैत्रिणीला द्या, एक वयोगट तुम्ही घ्या. नाही, पण मैत्रीण धुळ्यातली नाहीये, ती दुसरीकडे राहते. ठीक आहे. हा, काहीतरी होऊ शकतं ना, हा. काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं. हो. हा, कॅम्प लावण्याचं तुम्ही म्हणताय ते बरोबर. 1 महिनाभर कॅम्प लावायचा आहे तो. ठीक आहे, ठीक आहे. मग त्याच्यातनं आधी आपल्याकडे आयुर्वेदिक उपचारांबरोबर योग अभ्यास फ्री करून द्या महिनाभर. हा. मग येतील. पण मग योगाभ्यासामध्ये निश्चिती कुठली करायची? हे 3 आसनं का याच्या व्यतिरिक्त? भरपूर आहेत त्याच्यामध्ये. नाही, इतके हे सगळे नाही ना घेता हे येणार. पुस्तक मागवा सगळ्यात पहिले. हो, ते आहे माझ्याकडे, मागवलं. ह्या पुस्तकावर काम वाचा, पुस्तकावरनं काम सुरू करा. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आसनं आहेत. तुम्हाला जास्त ब्लिडिंग होत आहे तर कोणते आसनं, कमी ब्लिडिंग होत आहे तर कमी कोणते आसनं, हं, हं, जास्त हं. दिवसांसाठी ब्लिडिंग होत आहे तर कोणते आसनं, 2च दिवस ब्लिडिंग होत आहे तर कोणते आसनं. प्रत्येक ओके. गोष्टीवर याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. ठीक आहे. हे वाचू. स्त्रियांसाठी भगवद्गीता आहे. हं. सर ती परत ऑफर काय आहे याचा? गीता अयंगर, ओके. स्त्रियांसाठी योग. आणि इंग्लिशमध्ये पण हे पुस्तक अवेलेबल आहे. मुळामध्ये इंग्लिशमध्ये पुस्तक आहे हे. आणि ज्यांनी हे पुस्तक लिहिलंय, आहे गीताताई अय्यंगार, ह्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर होत्या. सो हं, हं, त्याच्यामध्ये आयुर्वेदाचा पण दृष्टिकोन आहे सगळ्यात महत्वाचा. हां. फक्त योगिक दृष्टिकोन नाहीये त्याच्यामध्ये, आयुर्वेदिक दृष्टिकोन आणि योगिक दृष्टिकोन दोन्हीही एकत्र आहे. सो सगळे कारण टप्पे पण त्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि हा विषय कसा होईल की तुम्हाला आता ह्या सेमिस्टरला स्त्रियांसाठी योग आहे, झालं काम, हो. त्याला तिथे घेऊ शकता तुम्ही. मला त्याच्यासाठी पण आहे आणि मला हे मुळात आहेच, प्रॅक्टिकली पेशंटसाठीच पाहिजे. गरजेचंच आहे, हां, म्हणजे गरजेचंच आहे. त्यासाठीच पाहिजे मला ते, की खूप प्रमाण वाढलंय, इतकं वाढलेलं आहे, की दर 2-3 पेशंटच्या नंतर पीसीओडीचा पेशंट असतोच असतो आणि त्याच्यामुळे वंध्यत्वापासून अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आहेत आणि हे मुळापासून समाजातनं ह्याची जागृती व्हायला पाहिजे, की हे होताच कामा नये. ते म्हणजे कधी बंद पीसीओडी होईल? डेव्हलपच व्हायला नको. जेव्हा जेव्हा हे हं, आणि रेस्टॉरंट यांच्यावर आपला कंट्रोल क्रिएट होईल. कारण की आज पालक हं. पनीर दिलं जातंय. आयुर्वेद काय सांगतंय? पालक आणि पनीर काय आहे? विरुद्ध विरुद्ध आहे. आहार आहे. सगळ्यात जास्त हॉटेलमध्ये विकली जाणारी गोष्ट काय आहे? किंवा लग्नांमध्ये दिली जाणारी गोष्ट काय आहे? पालक पनीर. हो, पनीरचीच भाजी असते पनीर जनरली. तर आहे, पण पालक पनीरला पण लोकांची पसंती जास्त आहे. हं, हं, हं. ते कॉम्बिनेशन मध्ये खाऊ नये म्हणतात ना. कॉम्बिनेशनच चुकीचं आहे ते. हो, आणि डायजेशन जे साठी. काही भरपूर भाज्यांमध्ये दुधाची क्रीम टाकली जाते, हां, हे पण ते पण चुकीचं आहे. चुकीचं आहे. हो. एकदम तिथे तुम्ही चुकीचं आहे. कांदा वापरताय, तिथे तुम्ही दुधाची साय, क्रीम म्हणजे हो, काय, साय किंवा त्याचं काही हो. निघालेले त्या हो, गोष्टी. कांदा आणि हे एकत्र आलंय, संपला विषय तुमचा. हो. हे तर मुळापासूनच म्हणजे हे मुळात ते तिथेच चूक पण होते हे ना सगळी. जेव्हा ती चव लागते, तेव्हा लोकांना आयुर्वेद लांब जातो, योग हो, हो, लांब हो. जातो. हो, हो. त्यांना ते कळतच नाही. मग हा रसन अवेअरनेस आपल्यापासून त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे की नाही. आणि तो पहिले मनावर कंट्रोल लागेल. आणि आज जेवढे थाळीचे रेस्टॉरंट आहे ना, पालक पनीर हा त्यांचा एक एक पर्टिक्युलर त्यांचा निश्चित. एक हो. मेनू, आहेच, मेनू. डिश आहेच त्यांची, हं. ते देणारच. आणि आपण खास करून जातो असं थाळी. आणि आम्ही छान सात्विक खायला चाललोय, थाळी खायला चाललोय आम्ही, बाकी काही खात नाही, आम्ही थाळी खायला चाललो. पण थाळीमध्ये काय, सगळं आपल्याला पंचपक्वान्न सांगितलं, तिथे 56 भोग दिले जातात. हं. आणि सगळे एकमेकांना विरुद्धच देतात.
इकडे खीर पण देतात, इकडे आंबट पण देतात, इकडे तुरट पण देतात आणि सगळं एकत्र करून टाकतात. लागणार आहे ते, पण त्याचं प्रमाण वेगळं आहे आपल्याकडे जे आपण घरी बनवतो. हो हो आणि जे हो हॉटेलमध्ये बनवतात त्यांचं प्रमाण आपल्याला कळूच शकत नाही. माहिती. इकडे कढी पण देतील आणि इकडे खीर पण देतील. आपल्याला काम त्याच्यावर करायचं आणि म्हणून योग साधकांची गरज अशी आहे की जे ऍक्च्युअली समाजासाठी काम करणारे. फक्त क्लास घेणारे आपल्याकडे भरपूर आहेत, पण एक पर्टिक्युलर विषय घेऊन जे पुढे जातील ना त्यांना खूप छान काम करते. तिथे आपल्याला घेऊन जायचं आपल्या लोकांना. त्यामुळे हो विषय चूज करा. ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत मला प्रत्येकाचे 2 ते 3 टॉपिक्स येस. आलेले पाहिजेत. कमीत कमी 3 तर तयार करा. मी तर 5 पर्यंत सांगतो, पण मिनिमम 3 टॉपिक्स. पण त्याच्या मागचे कारण पण लिहून पाठवायचे. का मी हे टॉपिक्स का चूज केले, त्याच्यावर माझं काम कसं होऊ शकतं. कारण की हे फक्त मला देऊन उपयोगाचं नाही, हे तुम्हाला कॉलेजवाले शिक्षक विचारणार. आणि तिथे रिजेक्शन मिळतं. मग तुम्हाला वाटतं की अरे मी एवढे छान 3 टॉपिक्स दिले आणि मला रिजेक्शन का मिळालं. कारण की तुमच्याकडे कारणच नव्हते. कारण योग्य पद्धतीने घेऊन गेलात, प्लॅन घेऊन गेलात की मी असं असं काम करणार आहे, उत्तम. त्या पद्धतीने जा पुढे. ठीक आहे. काही प्रश्न, काही शंका? संपलं. सर ओंकाराचं पण